वसई विरार परिसरात सर्वत्र शांततेत मतदान पडत असताना विरारमध्ये एका नवविवाहित तरुणीने लग्नाच्या मंडपात येऊन मतदान केलेलं आहे। विरारच्या फुलपाडा परिसरात ही घटना घडलेली आहे। विरारच्या फुलपाडा जनकपूरधाम येथील लोकमान्य हिंदी हायस्कूलमधील बूथ केंद्रावर जाऊन तिने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। सायली राजेंद्र वर्तक असं 29 वर्षीय तरुणीचं नाव असून तिने एका खाजगी बँकेमध्ये मॅनेजर पदावरती काम करते। सायलीचं लव्ह मॅरेज असून 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूर इथे तिचा विवाह आहे आणि प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे तसा मीही हक्क बजावला असं सायलीने सांगितलं असून सायलीच्या याचं कौतुक सर्वत्र होत आहे। तर दुसरीकडे एक दुःखदायक घटना अशी आहे की नालासोपारा विधानसभा क्षेत्रामध्ये फुलपाडा परिसरात जिल्हा परिषद फुलपाडा या शाळेत तर दुसरीकडे एक हृदयरावक घटना वसईत घडलेली आहे। विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाला जाणाऱ्या एका आशा सेविकेचं रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सुमन संतोष यादव असं 39 वर्षीय महिलेचं नाव आहे। ती वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून काम करते। सुमन यादव यांची ड्युटी आज नागले गावातील जिल्हा परिषद शाळेत इथे खोली क्रमांक 1 येथे होती। सकाळी 6:30च्या दरम्यान वसई दिवा रेल्वे स्थानकात लगतच्या नागला गावात जात असताना रेल्वे रूळ ओलांडत होत्या आणि त्याचवेळी तिचा जो आहे अपघाती मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एक दुःखदायक घटना ही घडलेली आहे। तर एका नवविवाहित तरुणीने जे आहे लग्नाच्या मंडपातून येऊन हळदीचा कार्यक्रम उरकल्यानंतर आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तुम्ही देखील तुमचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तुम्ही दिलेला उमेदवार निवडून येतोय की हरतोय त्यासाठी तुम्हाला 23 तारखेची वाट पाहावी लागणार आहे। HPLसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नालावडे, वसई। माझं सायली राजेंद्र वर्तक। ओके सायली, काय सांगशील तू स्वतः लग्नाच्या हळदीच्या मंडपामधून मतदानाला आलीस, काय नेमकी तुझ्या मनातली कन्सेप्ट होती? तर बेसिकली माझ्या लग्नाची आणि हळदीची तारीख खूप आधी ठरलेली आणि त्यानंतर जेव्हा कळलं की 20 तारखेलाच मतदान आहेत तेव्हा सगळ्यात पहिला थॉट हाच आला की आपलं मतदान यावर्षी चुकेल, जे कधीच आधी चुकलेलं नव्हतं। सो पप्पांना आधीपासून सांगितलेलं की काहीतरी करू शकू की जाऊन पटकन करता येईल आपल्याला मतदान, कारण हळदीच्या अंगाने आपल्याला जाणं शक्य नाही। पण बऱ्याच लोकांनी खूप सपोर्ट केल्यामुळे आज माझं हे मतदान होऊ शकलं, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे या सगळ्यांसाठी। तुला का वाटलं की आपलं मतदान झालंच पाहिजे? माझ्या मते प्रत्येक एका मताची खूप किंमत आहे या देशात, कोणीही मतदान चुकवलं नाही पाहिजे। एका चांगल्या फ्युचरसाठी आणि आपलं जे डेव्हलपमेंट होतं आहे त्यासाठी हे मतदान करणंच खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे जोपर्यंत आपण घराबाहेर निघणार नाही तोपर्यंत घराबाहेरची डेव्हलपमेंट होणार नाही, त्यामुळे मला हे मतदान चुकवायचं नव्हतं।